Hello everyone, this is Chanchal Yevle and you are watching me on your favorite channel, that is Yevle Academy. Friends, in today's video we are gonna learn simple future tense. This is the essential part of tense, friends. In today's video we will learn how to use simple future tense in your daily conversation, how to make sentences positive, negative or question in simple future tense, what is the meaning of simple future tense. Whole things I will teach you in today's video. So friends, if you want to learn simple future tense in detail and use it in your daily conversation, so watch this video till the end. Let's start our today's video. फ्रेंड्स, आपण बघत आहे सिंपल फ्युचर टेन्स. याला मराठीमध्ये म्हटलं जातं साधा भविष्यकाळ. आणि साधा भविष्यकाळ म्हणजे काय आणि कशासाठी आपण यूज करायचा आणि ओळखायचं कसं याला की आपण या काळामध्ये सेंटेन्स बनवायचे आहेत. तर बघा, ज्याही वेळेस तुम्ही असं म्हणता फ्युचरमध्ये म्हणजे येणारा जो काळ आहे आत्ताच्या नंतरचा, त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी गावाला जाईन किंवा ती अभ्यास करेन, है ना, तो क्रिकेट खेळेन, खेळत आहे का नाही, तो फ्युचरमध्ये म्हणजे भविष्य काळामध्ये तो काहीतरी करेन असं फक्त सांगणे म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स असतो. तर आपण सगळ्यात पहिले बघणार आहे हेल्पिंग व्हर्ब यामध्ये कुठले कुठले येतात आणि त्याचा यूज कसा करायचा. सिंपल फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विलचा आपण यूज करत असतो. शाल कशा कशा सोबत घ्यायचं बघा, आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल, हे कुठलंही प्रोनाऊन असेल आणि प्ल्युरल नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल, यासोबत आपण शालचा यूज करत असतो. हे पहिले तुम्ही क्लिअर करून घ्या. त्यानंतर बघा, विलचा यूज करताना आपल्याला ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एखादं नाऊन असेल. नाऊन कुठलं पण असू शकतं. या ठिकाणी मी एक्झाम्पलसाठी राम हे नाव घेतलेलं आहे. तर चला आता या ठिकाणी बघूया आपण सेंटेन्स कसे बनवायचे. त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर बघावं लागेल. आपण बघत आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य, मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. स्ट्रक्चर आहे बघा, सब्जेक्ट प्लस विलचा या ठिकाणी यूज करायचा आहे स्पोकनसाठी. ओके, ग्रामरसाठी जर तुम्ही विचार केला तर शाल आणि विल कसं घ्यायचं हे तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असायलाच हवं. पण स्पोकनसाठी आपल्याला फक्त विलचा यूज करायचं आहे. तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. विल तुम्ही सगळीकडे यूज केलं तरी ते चुकीचं नाही आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. विलचा सगळीकडे यूज करायचा. प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सेन्स असतो याचा न. करेन, जाईन, खाईन, पिईन अशा पद्धतीचे जे सेंटेन्स येतात म्हणजे शेवटी मराठी वाक्याच्या जेव्हा न येतो तेव्हा आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समध्ये वाक्य बनवायचे आहेत. बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले आय विल टेक रिस्पॉन्सिबिलिटी. मी जबाबदारी घेईन. कधी घेणार? फ्युचरमध्ये. वी विल आस्क. या ठिकाणी आपण आयच्या नंतर सुद्धा विल घेतलं, वीच्या नंतर सुद्धा विल घेतलं. इथे कुठलंही नाऊन असो, प्रोनाऊन असो, सिंग्युलर असो, प्ल्युरल असो, काही असो, आपल्याला सब्जेक्ट कुठलाही असो, आपल्याला विलच घ्यायचं आहे हेल्पिंग व्हर्ब. हे तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला सेंटेन्स बनवताना स्ट्रगल करावं लागणार नाही. यानंतर बघा, वी विल आस्क व्हर्बचं फर्स्ट फॉर्मच आपल्याला घ्यायचं आहे. द क्वेश्चन, आम्ही प्रश्न विचारेन फ्युचरमध्ये. दे म्हणजे ते. दे विल सॉल्व क्वेश्चन्स. ते प्रश्न सोडवतील. कधी सोडवतील? भविष्यामध्ये, येणाऱ्या काळामध्ये. वी विल परचेस अ कम्प्युटर. तुम्ही कम्प्युटर खरेदी कराल. ही विल गो टू टेम्पल. तो मंदिरात जाईन. शी विल अराईव्ह होम. ती घरी येईन. इट विल वर्क हार्ड. तो कठीण काम करेन. राम विल प्ले खो खो. राम खो खो खेळेन. बघा या ठिकाणी जेवढेही प्रोनाऊन आणि नाऊन घेतलंय मी, या सगळ्यासमोर विल यूज केलंय आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घेतलंय. या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला कसं शिकवता येईल हा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्ही सेंटेन्स बनवू शकाल आणि ते यूज करू शकाल. तर बघा या ठिकाणी आता बघणार आहे आपण निगेटिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी. जसं पॉझिटिव्ह आपण बोलत असतो असं करेन तसं करेन, किंवा मग ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह बोलायचं आहे, मी असं करणार नाही, है ना, तसं करणार नाही फ्युचरमध्ये, त्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. निगेटिव्ह स्ट्रक्चरचा यूज करताना बघा, सब्जेक्ट प्लस विल प्लस निगेटिव्ह आहे म्हणून नॉट येणार, प्लस V1 येणार, प्लस ऑब्जेक्ट. वर्बचं फर्स्ट फॉर्मच राहणार. यामध्ये वाढलं काय? नॉट येणार फक्त. या ठिकाणी विल नॉटला तुम्ही एकत्र करून ओंट सुद्धा यूज करू शकता. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करा, तिकडे काहीही प्रॉब्लेम नाही आहे.
बघा, आय विल नॉट फिल वॉटर, मी पाणी भरणार नसेन. वी विल नॉट फील बॅड, आम्हाला वाईट वाटणार नसेन. फ्युचरच्या गोष्टी चालू आहे सगळ्या आणि वेगवेगळे व्हर्ब या ठिकाणी घेतलेत मी. दे ओंट, बघा मी तुम्हाला म्हटलं विल नॉटला जर तुम्ही एकत्र केलं तर ते ओंट होतं आणि या ठिकाणी ओंट झाल्यानंतर आपल्याला नॉट टाकायची आवश्यकता नाही आहे कारण ऑलरेडी आपण एकत्र केले. दे ओंट चेंज नेचर, ते स्वभाव बदलणार नसेन. यू विल नॉट कॅच द बॉल, तुम्ही चेंडू पकडणार नसाल. ही विल नॉट कॉल मी, तो मला बोलवणार नसेन. कॉल मीन्स बोलवणे सुद्धा होतं. शी विल नॉट सेंड अ मेसेज, ती संदेश पाठवणार नसेन. इट विल नॉट मेक अ नेस्ट, ते घरटे बनवणार नसेन. एखाद्या बर्डसाठी इट घेतले आपण या ठिकाणी. राम विल नॉट प्ले ऑन ग्राउंड, राम मैदानावर खेळणार नसेन. अशा पद्धतीनं निगेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत आणि अगदी सोपं आहे, यामध्ये काहीही कठीण नाही आहे. जस्ट यू हॅव टू डू मोर प्रॅक्टिस. बघा या ठिकाणी आता आपण बघत आहे व्हर्बल क्वेश्चन कसे बनवायचे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? सगळ्यात पहिले ज्याचा आन्सर आपल्याला यस किंवा नोनी द्यायचं असतं त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. जसं बघा या ठिकाणी स्ट्रक्चर काय आहे. स्ट्रक्चर आहे विल, विलला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे, प्लस नंतर सब्जेक्ट येणार, V1 येणार आणि लास्टला ऑब्जेक्ट येणार. हे स्ट्रक्चर सुद्धा दिलंय मी किंवा तुम्ही ट्रिकने सुद्धा लक्षात ठेवू शकता सोप्या पद्धतीने. विलला सगळ्या प्रोनाऊनच्या आणि नाऊनच्या सुरुवातीला ठेवून द्यायचं आणि बाकी आपण जसं घेताय तसंच. विल आय स्टार्ट अ कार, मी कार सुरू करेन का? क्वेश्चन आहे. सुरू करेन तर यस, सुरू करणार नसेल तर नो. विल वी सेल मँगोज, आम्ही आंबे विकणार का? विकणार का? फ्युचरच्या गोष्टी आहेत सर्व. विल दे बाय गोल्ड, ते सोने विकत घेईन का? विल यू यूज अ मोबाईल, तुम्ही मोबाईल वापरणार का? बघा क्वेश्चन आहे, किती सोपा आहे क्वेश्चन बनवणं. विल ही एंड द पोयम, तो कविता संपवणार का? विल शी कम्प्लीट अ लेसन, ती धडा पूर्ण करणार का? विल इट फिनिश वर्क, ते काम पूर्ण करणार का? या ठिकाणी ॲनिमलसाठी इटचा यूज केला आहे आपण, इथे नावसुद्धा टाकू शकता. विल ऑक्स फिनिश वर्क, अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही सेंटेन्स घेऊ शकता, तुम्हाला जशा पद्धतीचे हवे तसे. विल राम कम्प्लीट होमवर्क, राम होमवर्क पूर्ण करणार का? अशा प्रकारे आपण व्हर्बल क्वेश्चन बनवलेत. तर अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ऑलरेडी मी भरपूर सेंटेन्सेस तुमच्यासाठी काढले आहेत. शॉर्टकटमध्ये तुम्हाला काहीही दिलेलं नाही आहे. डीपमध्ये कशा पद्धतीनं बनवायचं दिलं आहे. आपण WH क्वेश्चन एका सेपरेट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. नाव टाईम ऑफ युअर होमवर्क. फ्रेंड्स, these 5 sentences are your homework and you have to make these sentences and send me on comment section so that I will check whole sentences and definitely reply you. So friends, if you like this video, like, share and subscribe. Now we will stop here and we will see in next video. Thanks a lot for watching this video.